अडचणीत आहे. माझी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला, साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही, तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबद्दल शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्याला माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. आमचे मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी कापसाच्या बाबतीमध्ये उत्पादकता आणि अभियानाच्या बाबतीमध्ये आपण त्यांनी प्रश्न विचारला. या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील प्रमुख नगदी पिकामध्ये कापूसाचे पीक हे खूप मोठे क्षेत्र आपल्या राज्यामध्ये निश्चित प्रकारे आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांश शेतकरी कुटुंब यामध्ये कापूस उत्पादनावर अवलंबून असतात. अध्यक्ष महोदय, सध्या कापूस लागवडीमध्ये साधारणतः प्रति हेक्टर 12,300 झाडे असतात आणि 2 झाडामधील अंतर कमी करून कापूस लागवड करावी आणि त्यामध्ये झाडांची संख्या त्यामध्ये वाढवावी आणि झाडे बसली त्यामुळे सरासरी उत्पादन पण त्यामध्ये वाढेल. आणि त्या अति लांब धाग्याचा कापूस लागवड प्रोत्साहन देण्याकरता 2026-27 आणि 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादक अभियान राज्यामध्ये राबवलं जाणार आहे. आणि त्यासाठी निश्चित प्रकारे भरीव असं एक तरतूद ही निश्चित प्रकारे आपण करणार आहोत. राज्यामध्ये सध्या कापसाचे उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 11 क्विंटल आहे. ते उत्पादन आपणास 15 ते 16 क्विंटल पर्यंत आपल्याला कार्यक्रमाद्वारे भविष्यामध्ये वाढवायचे आहे. त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय. आणि या योजनेची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे, हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात. तिथं ते सदस्यांना तिथं ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, वेळेवर त्यांची मागणी असते. या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो. आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहित आहे की अध्यक्ष